माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ, शिक्षा स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात याचिका। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षा स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी 18 मार्च रोजी उच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। ही याचिका सतीश वाणी या वकील तथा माजी न्यायाधीशांनी दाखल केली असून त्यात शिक्षेवर दिलेल्या स्थगितीवर आक्षेप घेण्यात आलाय। ही याचिका दाखल करणारे सतीश वाणी म्हणाले की वाईट लोकांशी वाईट खेळी आहे। घाईघाईनं कोकाटे यांचा निकाल दिला, इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही। आम्ही निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलो आहे। चुकीचा निर्णय आहे। न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही। सत्र न्यायालयाने दिली होती स्थगिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 10 दिवसापूर्वी दिलासा दिला। या अगोदर ट्रायल कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती। त्यानंतर अपील चालेपर्यंत त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली। या स्थगिती विरोधात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। 2 वर्षाची शिक्षा ठोठावली। 1995 ते 1997 या काळात माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचे उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही। त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळाल्या होत्या। त्यावेळेस माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती। त्याचा निकाल काही दिवसापूर्वी न्यायालयाने दिला होता। त्यात 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती। सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा, कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता। कोकाटे बंधूंसह इतर दोघांचा आरोपीत समावेश होता, पण कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली नाही। हा आहे लोकप्रतिनिधी कायदा। लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावल्यास त्याचे सभागृह सदस्यत्व रद्द होतं, पण या शिक्षेला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे सत्र न्यायालयात अपीलची सुनावणीपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।